आज आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत मी विद्यार्थ्यांना आमच्या शाळेच्या टर्फमध्ये घेऊन गेले. छत्रपती संभाजीनगर इथे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जवळपास सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आनंददायी शनिवार म्हणलं की विद्यार्थ्यांना खरंच खूप मजा येते. आज काहीतरी मॅडम नवीन शिकवणार, काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी घेणार, यामुळे ते मुळातच आनंदात आलेले असतात. आणि आज हे बघा, दक्षिताने आपण जे पिस्त्याचे वरचे कवर असतात ना, त्यापासून छान असं काहीतरी ॲक्टिव्हिटी केलेली आहे. इथं विद्यार्थी पेन्सिलचे छिलके त्याच्यापासूनही काही ॲक्टिव्हिटी करत आहे. स्टोन आर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांनी. इथे बघा, आली अगदी निवांत बसलेलं आहे. कधी कधी खूप काही करून काही मुलांची क्षमता ही कमी असते, ते लगेच थकून जातात. पण बाकी विद्यार्थी मात्र मग्न होऊन करतात. आई आजनी बघा छिलक्यांचा वापर करून छान पायनॅपल काढलेले. दक्षिताने हा छान आर्ट बनवलेला आहे. स्वराजने त्यांना मदत केलेली. एकमेकांना मदत करतात ही मुलं. स्टोन आर्टचा वापर करून बघा किती छान ॲक्टिव्हिटी करत आहेत. जसं जमेल तसं करतात. अगदी पहिली दुसरीचे विद्यार्थी आहेत, जसं वाटेल तसं म्हणजे जी त्यांच्या मनात येईल ॲक्टिव्हिटी ती करायला ते तयार असतात. आपण म्हणतो ना, सरकारी शाळा कोणतीही असो, खाजगी असो, सरकारी शाळा असो, आपण जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं ना आणि योग्य पद्धतीने त्यांना मोटिवेट केलं ना, ते बरोबर त्यांच्यातली सृजनशीलता बाहेर काढतात. आजही इतका मुलांना आनंद झाला होता. आजचा आनंद दाखवतात मुलं काय करताय काय नाही. प्रत्येक वेळेस विचारतात, मॅडम हे असं करू का, हे तसं करू का. आणि आपल्यालाही आनंद होतो जेव्हा मुलांना आपण असं सांगतो, या पद्धतीने करा, त्या पद्धतीने करा. आपणही मग्न होतो विद्यार्थ्यांमध्ये. छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमधून आनंद झालेला आहे विद्यार्थ्यांना. बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी आपली जी सृजनशीलता आहे ती बाहेर काढलेली आहे.